सुखा कारणे देव वेडावला वेडावला जा सुखा कारणे देव वेडावला वेडावला जा सुखा कारणे देव वेडावला वेडावला जा सुखा कारणे देव वेडावला जा सुखा कारणे देव वेडावला वेडावला जा सुखा कारणे. धन्यवाद, अभिनंदन. तुमचं टाळी वाजवून द्या. पक्षींना रामाची किंमत कळाली तात्या गोकुळांना भैया दादा प्राण दिला. खरं बोलला कोण? पक्षी. आपण खरं बोलतो आपला उद्धार होत. आपल्या लेवाल कोण येस नियम आपला नियम चांगला नाही. तुकोबाला घेण्याकरता कोण आलंय? देव गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला. आपले लेवाल कोण येस यम आपला नियम चांगला नाही. आपला यम गर्दी करतोस. तुकोबाला घेण्याकरता देव उन्हात आपले यम लेवालेस यम. साक्षात प्रभू रामचंद्रने जटावला उचललं, मांडीवर घेतलं आणि विचारलं तुला जीवदान देऊ का? मी जाताना माझा एकच संदेश आहे. तुकोबाऱ्याचा अभंग सगळ्यांचा पाठ आहे. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. गोड रामनामाचा जप करता करता मला जीवदान नको. जर मी तुमच्या पायावर देह ठेवला माझी नोंद रामायणमध्ये होईल. कुठे होईल? रामायणमध्ये नोंद होईल. असा डोंगर पेटला होता. त्या डोंगर पेटला. माकड बी पाहत होतं. एक चिडी तिने चिमणीने पाहिलं डोंगर जळाला. ती पडत पडत जायची समुद्रातून चोचेत पाणी आणायची आणि समुद्रातून आणायची. कुठे टाकायची? डोंगर पेटलेला आहे. ते माकड म्हणे येडी इथलीशी चोच डोंगर विझणार नाही. तिने उत्तर दिलं उद्या परवा जर विते असली खायना मन नाव शिलगावांना यादीने यावा. मन नाव मला यादीमा बसू म्हणे मी. आता तुम्ही कोणी यादीमा बस नाही तुम्ही देखील या. ती चिमणी चोचेत पाणी आणायची. भैया दादा चोचेत पाणी आणायची आणि कुठे टाकायची? डोंगरा आग लागलेली आहे. डोंगर पेटलेला आहे. माकडले सैन्य होय न सैन्य वस कोण लेस एकमेकनं समजी जाव तुम्ही. विचित्र प्रकार मनुष्य प्राण्यांचा. त्यावेळेला पाणी आणायची डोंगर विझवायची. माकड म्हणे तुझ्याने डोंगर विझणार नाही. पण तिने उत्तर दिलं नाना उद्या परवा जरी इतिहास लिखायना ते म्हण कोणती यादी म्हणावी? मला यादीमा. मग तुम्ही कोणी यादीमा बट नाही ते देख जितल्या. त्यावेळेला शिलगावानी यादीमा मला नाव येणार नाही. त्याला झटवणे सांगितलं. मी जर रामनामाचा ठसा माझ्या जिभेवर मारला रामनामा ऐसा जिवे उमटे ठसा तो दिला पैसा इहलोकांतून. एकच मंत्र रोज उठो आणि तो मंत्र 2 अक्षरी मंत्र. किती अक्षरी? राम राम. किती अक्षरी? इतर पंथात जाऊ नका. इतर गुंतागुंतीत जाऊ नका. सोपा मंत्र कलियुगात. तुम्ही दिसल्यानंतर भटू आबा बापू असतील नाना असतील राम राम. काय शब्द आहे? राम राम कोणाला करतो आपण? माणसाला नाही. आपल्यामध्ये एक राम आहे. कोणता राम? तैसा हृदयामध्ये रामू असता सर्वा सुखाचा आरामू की भ्रांताचे कामू विषयावर. तुमच्या हृदयातला राम आणि माझा राम किती आला? तुमच्यातला राम माझ्यातला राम किती आले? राम राम असं करतो. असं जोडतो हात. राम राम 2 हात जोडतो. राम राम आपी या शरीराला करत नाही. हे नासकुंट शरीर आहे, नाशिवंत शरीर आहे. याला राम राम करत नाही. राम राम आपी कोणाला करतो? त्यावेळेला इतर पंथात जाऊ नका. एक तीर्थयात्रेला गेला
भैयादादा तीर्थयात्रा करता थोडंसं गैरवापर नदी लागली, स्नान केलं. स्नान करताना सूर्याला पाणी देत होता. पाणी देता देता आचमन घेतलं. आचमन घेतल्यावर तोंडामध्ये शीत आलं. कशाचं? भात्याचं शीत आलं. शंका त्याच्याच मिठी झाली होती. कसं आलं, का आलं, कुठून आलं? लांबीन मागे तो 3 किलोमीटर. मी नेहमी सांगत रात पाटले तर पाय भरणा घसडीचं निघ जाहो शंका लिहून. लोक इतकं बावडत कसा नावी काबा भरणा आठच कस काय 8 बोट 8 हेले जा 8 बोट 8 लागून नाही असतो रिकाम्या खुच्चा. योगाने तीर्थयात्रा करणारा माणूस पंडितजी होता. माणसाने शंका घेऊन 3 किलोमीटर घ्या. स्नान केलं. तोंडमास कसवणं, कोटिंगणं, काबवणं. 3 किलोमीटर गेला. एक बाई, अपवित्र बाई भांडे घासत होती. काय घासत होती? भांडे घासत होती. तटे डोक्याला लाग्या हो, तटे डोक्याला घ्या. ती बाईला सांगे, आई नदीवर तू काबा भांडावं. ती म्हणे तू बाप नाही शकाय नदी. त्याला राग आला. तो म्हणे मला बाप काढा. समोर गेला. समोरासमोर हातल्या हात लाग घ्या. पहिला बरा होता म्हणे, आता मला धक्का लाईल ना, आता जास्ती अपवित्र घ्या म्हणे. त्याला पश्चाताप आहे जागावर मिठी जावं होतं. कुठे कथाय ना काय ना नाम छोटे दा. माणसाने शंका घेऊ शंकेचं त्यावेळेला बाईची त्याची अगदी तोंडात तोंड करता करता हात स्पर्श झाला. बाई म्हणे पहिला बरा होता, आता अपवित्र झाला. तो म्हणे पश्चाताप करता कुठेतरी काशीला जावं लागेल. कशा करता? प्राचित्य भोगण्याकरता गंगा आहे तिथे. वाची म्हणती गंगा गंगा सकळ दोष जाती. म्हणून पूर्वी महिला मंडळ एक भांड होतं आंघोळीचं. कोणतं? गंगाळ. कोणतं? प्रत्येक स्त्री प्रत्येक लग्न झालं तर मूडवर आहेत. कोण? महिला मंडळ आहेत ना. तामाला गंगावन गंगा व तिथला बोला मा वाणी पवित्र आहे. आता गंगा आहे घे, गंगा आहे, गंगा आहे घे. टोप उन्हात कसं ना प्लास्टिकनं टोप घ्या. आता टोप बी घ्या. नवीन फॅशनिंगने शाळा राहिलो कपडापैकी ही करी निघता होता. सव राहिलो आता नवीनच फॅशन निघण्यात आहे. वाईट परिस्थिती. अहो स्नान करताना वाचे म्हणती गंगा गंगा गंगाचं, यमुनाचं, सरस्वती, सिंधू असं बोला ना. कपडा फेकते ही करी जातं. आता नवीन फॅट निघणार आहे. नवीन वाटत पण आहे. वरते 3 मजलीवर रूम हाऊद बांधलो भैया दादा. हाऊद 2-3 साबण चोपडिलो हो. मसाला झिपिलो निघ जाऊ. संस्कृती त्यावेळेला पश्चातापचं बाईकडे बाई बोलली. काशीला निघाला. कुठे निघाला? धर्मकाम धरकोस आला. कुठे? काशीला जाता जाता एक गाव लागलं. गाव दिसलं. योगायोगाने असं लांब मोठं घर होतं. एक बाईने कणिक काढली पोळ्या लाटण्याकरता. काठला ठेवलं. काठोड. पूर्वी काठोड होतं. आता पराती उन्हात पराती. असा हात पुशिलो हो. असं केलं. असा संस्कृती खराब झाली. त्यावेळेला काठोड केवटाने रामाचे पाय धुतले होते. कुठे? काठोडमध्ये. लक्षात ठेवा. त्यावेळेला काठोडवर कडकाचा गोळा ठेवला. बाई घरात गेली तेल घेण्याकरता. कथाईन उन्हन काय उन्ह कुत्र गोळा उचलला. कशाचा? कणिकाचा. तोंडात उचलला. कुत्र पळालो. कुत्र पैरानं. दुसरी बाईने दखो एवढा गोया शेरणा आदला ना. बाईना जीव बाई घ्या. बाईने सांगशी की फेकी मारी. कोणले? कुत्र्याने तो गोया खाली टाका. कुत्र पै घे. बाईने धुई टाका. काठोडबा ठेवा. जेवाल बटुतलं मग महाराज दाखाय घ्या. महाराज आमच्याकडे जेवा. महाराज जेवायला बसले. 15-20 पोया खाई घ्या. महाराज खाता खाता बाई सहज बोले महाराज तुम्हाला पायनप्रमाणे तुम्हाला पायना प्रसादे खंडेरावना प्रसादे म्हणा. धक्का पोची घ्या. 10-12 पोया खावाय घ्या. महाराज तुमना पायना प्रसादे येऊ गायो खंडेरावना प्रसादे. 15 पोया खायला माणूस
शंका विचारली म्हणे ताई दांगडो काय शेव. खंडराव प्रसाद, खंडराव प्रसाद, खंडराव 3 डाव तुम्ही बोलला. प्रॉब्लेम काय म्हणजे महाराज सहज तुमनी कृपातून कथाईन उणन काय उन काय कुत्र उन कुठून आणन काय आण. आवडा गोया मी पाहिला कणकाचा, सांशी फेकी मारी, त्याने खाली टाकला, मी उचलला, त्याला धुवून टाकला. पोया लाटाना घालून तुम्हाला येवाना घावी एकच घ्या म्हणून तुम्हाला जेवायला बसवलं. महाराजले पश्चाताप घ्या. महाराने जिथलं खायला होतं वाकडा बोट टाका आणि अख्खं बाहेर मटण टाक दे. तीर्थयात्रा करणं सोपं नाही. पुढे निघाला धर्मकाम दरकोस. पुन्हा एक गाव लागलं. घराला आदर, भुकेल्याची कदर, डोक्यावर पदर. तिला म्हणते इंडिया मदर. महिला म्हणलं लक्ष ठेवा, पदर घेत चला. हा देशाचा काय आदर आहे. त्यावेळेला एक बाईने महाराजांकडे पाहिलं. महाराज दिसतात, आमच्याकडे जेवा. जसं आज जेवण होतं. काय नाव त्यांचं, किती जेवण जेवलो आपण. राजू पाटील एक डाव टाळी वाजून खूप जेवलो. देवीजवळ 50-60 लोक, खानदेश वारकरी मंडळ सगळे मंडळी. फक्त नाना तुम्ही नेवतात. तुम्ही या इंगर जीवनात तरी भादवल्ले अधिकाऱ्यांना बरोबर ना सुख नाना. त्यावेळेला जेवायला बसणार. त्या पद्धतीने बाईने महाराजांना आदर केला. महाराज म्हणे जेवायला बसा. महाराज म्हणे तेच पाहिजे होतं. 3 दिवस जाणार टाया बठेलनी जेवणाचा. महाराज जेवायला बसले. चंदनाचा पाठ, पुढे पाठ, पाठवर पाठ, पाटले बी थाट, असा त्यांचा थाट, अगरबत्तीचा घमघमाट. महाराज जेवायला बसले. मस्तपैकी जेवण केलं. 3-4 प्रकारचं वरण होतं तात्या. आंधेवरण, आंधेवरण भाटवर जाता गपकन बठस. एक डोळस वरण टाकता ढांगडांग पैस, त्याला असं आवरणं पडस. आंधे वरण, एक आमसुलनं वरण, एक चिचासनं वरण, 3-4 प्रकारचं वरण, 3-4 प्रकार भात, मसाला भात, साधा भात, पांढरा भात. जेवण कुमचाडी सण करू कोणी महाराजने जेवण केलं. मग आपल्याकडे पद्धत आहे खानदेशमध्ये, मुखशुद्धी करता बडीशोप, मुखशुद्धी करता ओवा काहीतरी देतात. त्याला महाराजांना एक त्या बाईने एवढी सोपारी दिली. कवडी निंबू एवढी सोपारी. महाराज म्हणजे सोपारी घ्या. महाराजने अशी चगई 1.5 तास चगई फुट्टा फुटेनी, 1.5 तास चगई फुटी तरी फुटेनी. ताई म्हणे सोपारी का बा फुटत नाही. म्हणजे महाराज आई फोडानी नाही शी. आमने 7 पिढी जाईनी चालला नाही. सगळी लेतं परत लेतं, सगळी लेतं परत लेतं, सगळी लेतं परत. महाराज म्हणे कितला लोकीने सगळ्यात मन तोंड माऊनी. म्हणून मला काय जीवन चांगलं नाही. त्यावेळेला कलियुगातलं सोपं साधन बाबा, इतर पंथात जाऊ नका. मग काय करा, अभंगाचं 3रं चरण. 2 अक्षरी राम जप हा परम, जप हा परम. 2 अक्षरी राम जप हा परम, जप हा परम. 2 अक्षरी राम जप हा परम, जप हा परम. 2 अक्षरी राम जप हा परम, जप हा परम. 2 अक्षरी राम
चरणात नामदेव महाराज 2 अक्षरी मंत्र जपा परम न लगे नियम तुझं पंथ. किती मंत्र? 2 अक्षरी. किती? राम. किती अक्षरे? कुठला मंत्र? पंथात जाऊ नका, कुठला यज्ञ करू नका. यज्ञ सोपानी साधा सत्यनारायण जमत नाही आपले. 2 अक्षरी मंत्र राम. राने तोंड उघडतं माऊली. रा उघडलं. रा अक्षर काय करतं अण्णा? तोंड उघडतं. रा मधला पापे बाहेर फेकस. कोण? रा. पोटमाना पापे बाहेर फेक. रा. म बोले तोंड मिठस. मिठी घे ना, मिठी घे. रा बाहेर ना पापे मधमा जाऊ देत नाही. कोण? म अक्षर. राने तोंड उघडतं, मने तोंड मिटतं. बाहेर ना पापे मधमा जाऊ देत नाही. कोण? म. आणि बाहेर ना मधमाना पाप बाहेर फेकस. रा आ. आणि राम शब्द बोलायला मजा कोटपर्यंत चांगली. जोपर्यंत आपलं तोंडमा दात चांगला आहे. राम चांगला बोलतायत भैया दादा. खाल्ला उणार ना ग्यात 32 गई की राम बोलतायत नी शीतळा बाहेर निघतोस. म्हणजे राम अवकाय होतीस. ज्यांना दात पडी घ्या त्याने अवकाय होती बिचाराने. खाल्ली गई वरणी गई तोंड कसं गे खोबरान वाटीन माहेर. ती एकली जीभ गरगरात फिरस. बाहेरच्या लोकांना असं वाटत अहो माणूस कधी खाई राहणं, तो खाई नाही राहणं, ते जीभ गुच्ची बटत नाही. राम शब्द बोलल्याने, राम नामाचा जप केल्याने काय फायदा होतो? आपण शेतकरी लोक आहेत. विहिरीमध्ये एक फुटबॉल असतो. बटन दाबताच जिभो झापडी उघडस. कोणी? फुटबॉलनी. त्याने फक्त तिले जे चांबडाने काय म्हणते तिले व्हाल झापडी चांगली पाहिजे. बटन दाबताच व्हाल खुलना. बटन बंद केलं वरनं पाणी वर, खालनं पाणी खाले. जर त्यांनी झापडीनं फुटबॉलने जर वादी सडेल होई, जर फुटबॉल जर गईज असू त्याच्या शेवट काय करणं पडतं? त्याले शेणनं कुच्चड. याला नॉन रिटर्न व्हाल. खालनं पाणी खाले, वरनं पाणी वर. रा बोलल्याने तोंड उघडतो, म बोलल्याने तोंड मिटतो. राम नामाचा 2 अक्षरी मंत्र. किती? इतर गुंतागुंती करू नका. सत्यनारायण सुद्धा व्यवस्थित नाही आपला. काय बोलणं? सत्यनारायण इतका सोपा आहे तरी बी नाही. सत्यनारायण मटेरियल लेवायला जातं. काय केलं की अक्षरशः 5-5, 7-7 वरिष्ठ मटेरियल सत्यनारायण नाना. बुंगरा पडेल सोपाऱ्या, सोपारीला बुंगरा पडेल. हडकुंडी तशाच. सोपाऱ्या खऊट, खारका खऊट, मटेरियल बी खऊट. आणि करणारा तुम्ही म्हणा, मी नाही म्हणा. सत्यनारायण मटेरियल चांगलं नाही. सत्यनारायण प्रसाद इथलाच राहत. कितला? आबा बबलू दादा फक्त 1.25 पावशेर रवा, 1.25 पावशेर साखर, 1.25 पावशेर तूप. प्रसाद इथला. पण वाटणाराले सांगतं सत्यनारायणाला नेमन वाटा. अख्खं ओढले पुऱ्या द्या आणि उरू बी द्या. वाटणारा असा नेमन वाटस. जसा उन्हात सत्यनारायण पोथीले 2च लोके आणा. पोथीले 2च लोके नवरदेव नवरी. त्या बी डुलक्या देतस लगीनना उजागरा. पोथी नारायण सती पोथी कधी सरीगी तपास लागणार नाही. पोथीले 2च लोके. प्रसादले अख्खं गाव तुटी पडणं. अख्खं गाव प्रसादले अख्खं. 1-1 रुपया भरी भरी आशीर्वाद. 1 रुपया मम आत्मन पुत्र पौत्र येश अवदारे. 1 रुपया इथला गंजा बराच संघायना बठ गाव निघे. एक कंजूस शेवटुना. कंजूस इतका कंजूस भैया दादा. तुपमा जर माखी पडी जाय गावरानं तुप माशी चोखीसन पैकी असे इतका मक्खी चूस. काय शब्द आहे? मक्खी चूस. असा माणूस 50 पैसा लयसन उन्हा. कुठे? सत्यनारायण पूजा आली उन्हा. घरतंकीतला ना 50 पैसा. पहिला बरा उंथात 1-1 रुपयावाला. अहो इथला गंजामा त्याने काय कर बामणने तथी द्या नव्हती.
तांब्यामेन वल्ला करली ना गंजामा खाली दिना 50 फसा $10 उपाडी दिना. इतकी वाईट परिस्थिती आहे. ज्यानाकडे सत्यनारायण तुम्ही नेमन वाटणारा स्पेशलिस्ट प्रत्येक गावमा वाटणार. प्रसादवाला वेगळा, बुंदीवाला कोणी वाढो बुंदी, मुंदीवालानी बुंदी वाढो, वरण पानं कोणी बी वाढो, सरत नाही आथाईन उचलून तसं टाकू कढई माहीन. बुंदी मुंदीवाला वाढो, बुंदीवाला बी चांगली वाढत नाही, मस्त कपडावाला दखसतो चिकना चटक आणि ठसारी सणास बुंदी बुंदी बुंदी. आणि गरीब लोके बटना मैल कपडाना ज्यासले बुंदी लागावती त्याला टाकत नाही. ते आशा दखतो माऊलीलेस मोठ टाकत नाही. बुंदी 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 वाईट. ज्याच्याकडे सत्यनारायण प्रसाद नेमन वाटायला पाहिजे. बया दादा पोरे बी इथला विचित्र लहान लहान पोरे असं आले तर खायले तर हात का देतात. वाटणारा बी उपकी घ्या. गरीब ना पोऱ्याचा हात वर करा. आता बी वाटणारा बी कसा वाटे मोठा ना पोऱ्या दे गोयान गोया, मोठा ना पोऱ्या दे गोयान गोया, आपला गलिमाना पोऱ्या ना दे गोयान गोया. वाटणारा किदरी घ्या, गरीब ना पोऱ्याचा हात वर करा. त्याला असा बोट वडी दे ना, तो चाटत नाही घ्या. सत्यनारायण सुद्धा चांगला नाही. मग राम नामाचा जप करा. कोणता जप? राम नाम. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. त्यावेळेला प्रभू रामचंद्राचं नामचिंतन एका केवटाने केलं. कोण? केवट नावाडी होता. नावाडी कोण होता? शेवटला दृष्टांत वेळ संपत आली. त्यावेळेला प्रभू रामचंद्र नदीच्या काठावर आले. कोणती नदी? शरीव नदी. केवटाला रामाला पलीकडे सोडायचं होतं. प्रभू रामचंद्र भगवान आहेत, जानकी माता आहेत, बरोबर लक्ष्मण आहेत. भक्ती ज्ञान आणि वैराग्य 3 गोष्टी आहेत. केवट्याने पाहिलं प्रभू रामचंद्र येताना एका दगडाला पाय लागला आणि दगडाची काय झाली? श्री झाली. रामाला जवळ येऊ दिलं. रामा थांबा. घरून काय आणलं? महिला मंडळ काठोळ आणलं. काय आणलं? काठोळ आणलं. रामाला प्रभू रामचंद्राला बसवलं समोर दगडावर. प्रभो अरण्याचा वनवासाच्या काळामध्ये असं ऐकलं, वाल्मिकी ऋषीने लिहिलेली रामायण मध्ये असं ऐकलं, असं लिहिलेलं आहे. रस्त्याने येता येता वनवासाचा काळ अरण्य काळामध्ये तुम्ही येत असताना एका दगडाला पाय लागला आणि त्याची काय झाली? शिळा होती ती मनुष्य झाली. त्यावेळेला मला भीती आहे. तुमच्या पायाला लागलेली धूळ जर माझ्या नावेला लागली, त्या नावेची काय होईल? श्री घरी एक आणि ही एक किती होईल? माझी काय होईल? फजिती. एकाची फजिती झाली नाना, संतती होत नाही. 20 वर्ष झाले दुसरी केली, झाली नाही. आणि दोघांचं जमत नाही, याला शांती लागत नाही. 2 पत्न्यांमध्ये योगानं वाटणी केली. कोणाची? 2 ताली घर होतं, एक वरती एक खाली. 100 महिना इकडे तिकडे असा मधमा गुढी पावडा. ही पण काय पण एक म्हणते माझ्याकडे जेवण, खाली जी होती ना ती म्हणते माझ्याकडे जेवण. त्याने एकच विनंती केली, जेवण दोनाकडे करसू, पण जी लवकर उठी, लवकर गुढीपाडव्याच्या दिवशी तिच्याकडे मी जेवणार. दोघांची काय होती आशा? ती म्हणे माझ्याकडे जेवण केलं पाहिजे. कोणी? माझ्या पतीने. योगायोगाने असं 2 ताली कौलांचं घर होतं. 4 वाजता दोघंजण उठल्या आणि दोघांनी सारखा स्वयंपाक तयार केला. वरते जाण्याकरता काय होता? साठा होता. तात्या साठा. वरते तयारी झाली, पाठ टाकला गेला. वरची म्हणे वर या, खालची म्हणे आरतीला बसन तयारी करा. तो वर देखे, खाली देखे, वर देखे. 4 पायऱ्या चढना तो कितल्या? साठाण्या. अशी गडबड मा वर म्हणे, वरची बाई म्हणे वर या, खालची म्हणे खाली या. दोघांच्या गडबडीत वर देखे, खाली देखे, वर देखे, खाली देखे. दखा दखा मा 2 भानगड विकी. कोणी? दोघं पत्नीसनी.
वरणीले मोठी शेंडी सापडणी, शेंडी पूर्वी शेंडी ठेवत होते, तिला शेंडी सापडणी, हिने खाल्ल्या असं धोतर धरण नेमकं येवगा गर्दी गर्दी मा साठा निघ्या भर गेली मा गुढी पावडा उभा कर दिला. संसार नाही वाईट, दुःख आहे तुम्हाला सगळी कल्पना. त्यावेळेला प्रभू रामचंद्राचे पाय धुवायला सुरुवात केली. कोणी? केवटाने काठोड आणलं आणि काठोड आणल्याबरोबर पाय धुता धुता एक पाय ठेवला. हे सगळं लक्ष्मण पाहत होता. जबरदस्तीने दुसरा पाय हिसकून घेतला. कोणी? आपला तोल जाऊ नये म्हणून केवटाच्या डोक्यावर हात ठेवला. कोणी? भक्ताचा काय घेतला? आधार घेतला. कोणी? रामाचा तोल जाऊ नये म्हणून आबा प्रभू रामराजा तोल म्हणजे दगडावर बसलं ते पडू नये म्हणून डायरेक्ट दोघं पाय मिळाले आणि डायरेक्ट पूर्ण आशीर्वाद मिळाला आणि रागीट झाले. कोण? लक्ष्मण तापले. लक्ष्मणा तापू नका, तुमची एक एक पायाची सेवा जानकी मातेचं ज्या दिवशी आगमन झालं त्या दिवसापासून एक चरणाची सेवा तुम्हाला होती, एक जानकी मातेला होती. तुमची वाटणी केली होती. लक्ष्मण तापला, डोळे लाल बुंद केले. रामाने सांगितलं लक्ष्मणा रागू नका. किती जन्मापासून राम नामाने माझा उद्धार व्हावा म्हणून तरफडत होता. कोण? केवळ सांगून जातो लक्ष्मणा तुम्हाला वाटतं ना दोन पायाची सेवा डोक्यातून काढून टाका. ज्या वेळेला मी विष्णू होतो त्यावेळेला तुम्ही शेष होते. लक्षात आलं का? ज्या वेळेला मी विष्णू होतो शेषावर शेहन करत होतो, ही जानकी माता लक्ष्मी होती. तिचे सगळे माझे दोघं पाय तिच्या ताब्यात होते. मी शेषावर शेषेनावर निजलेलो होतो त्यावेळेला हा केवट समुद्रामध्ये कोण होता? कासव होता. लक्षात आला? हा रोज यायचा. लक्षात आला? भक्ताचे हात रोज केवट यायचा. कोणाचं रूप होतं? तो कासव होता. रोज माझ्या चरणाची सेवा घेण्याकरता रोज दर्शनाकरता यायचा. कोण? हा केवट. तो होता कासव. त्यावेळेला तुम्ही शेष होते. दर्शन आल्यानंतर तुम्ही फुसकांडी मारायचे. तसाच कासव चालला जायचा. एकीकडे पाहिलं ते पाय जानकी मातेच्या ताब्यात होते. त्यांना सेवा मिळाली नाही. आज केवटाला दोघं पाय मिळाले म्हणून तो केवळ त्याचा उद्धार करून घेतोय अभंगाच्या शेवटच्या नामा म्हणे पवित्र श्रीराम चरित्र. 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 उद्धरती गोत्र पूर्वजेसी. उद्धरती गोत्र पूर्वजेसी. राम राम ऐसा शिव उठसा. उद्धरिले गोत्र पूर्वदेशी. राम नाम जैसा जीवा उमटे ठसा. राम नाम जैसा जीवा उमटे ठसा. उद्धरला पैसा इहलोकी इहालोकी लोकी इहालोकी इहालोकी उद्धरला पैसा. इहालोकी तो उद्धरला पैसा. उद्धरिला पैसा इहालोकी.
ज्ञानोबा माऊली वा उद्धरिला पैसा इह लोके माऊली ज्ञानोबा इह इह लोके सुंदर गायन केलं, सुंदर पखवाची साथ दिली. आदरणीय हरिभक्तपरायण पाहोबा महाराज, सुंदर टीम महाराजजी, आम्ही महाराज मंडळी, मी कोऱ्या महाराज मंडळीचा आभार व्यक्त करतो. आमचे प्रत्येक कीर्तनकार कलाकार म्हणतात, कलाकार म्हणायचं नाही, ते महाराज लोक. कलाकार कोणा म्हणायचं तर त्या मी नाही म्हणत, तुम्ही म्हणा. कलाकार म्हणायचं नाही, त्यांच्या गड्यात माळा आहेत, ते गुणीजन्मीनी म्हणायचं. ते काकडा करतात, वारीमध्ये चालतात. ज्या दिवशी छत्रपती राजांना तुकोबारायांनी माळ घातली, त्या दिवशी राजाचा नामोल्लेख झाला. एकच राजा असा झाला, छत्रपती शिवाजी महाराज. राजे बी झाले, महाराज बी झाले, त्यांच्या गळात माळा आहे, ते महाराज म्हणायचं. आमचे कीर्तनकार कलाकार म्हणतात. काय काय म्हणतात आता शब्द बोलले तुम्ही, गुणीजन म्हणतात. ते गुणीजन नाही, ते कलावंत नाही, ते महाराज लोक आहेत. आज लाखो लोक आपण वारकरी त्यांच्या पार मस्तक ठेवलो. महाराज तुमच्यावर कृपा आहे. सजासजी सोपणीवर हे बोलणं. एक म्हातार होता आबा, आमच्याकडचं सांगतो. म्हातारा म्हणे करे प्रत्येक जण माईक मग तुम्हीच बोलतोस का म्हणे. मालक आबा बोलू देतात नाही. कोण म्हणे? म्हातारा म्हणे मालक आबा बोलू देतात नाही. मी 11,000 रुपये दिसू पण मी बोलसू म्हणे. कुठे? माईक मा. पण काय बोलणं पडी.
काहीच माहीत नाही. त्यावेळेला म्हातारा म्हणे 50,000 रुपये खर्च करसो पण माईक पाय मी बोलसो. योगायोगाने गावातले कामं निघाले. आमदार खासदार बोलवायचे होते आबा. काम निघाले 2 कोटीचे. म्हाताराले बोलावं म्हणे 1 करा, 1 महिना कार्यक्रम आहे, 50 खर्च करत म्हणे. हां मंडपी मी दिसू, बडागाळ जेवण दिसू, पण माईक मा काय बोलणं पुढी आई मला सांग द्या म्हणे. कोण म्हणे? म्हातारा. मग ग्रामपंचायत ना जसे आमचे सरपंच साहेब कुठे गेले? कोपरामात. आनंद वाटला. सरपंच साहेबांनी सांगितलं बाबा तुमपान गण नोट आहेत पण आठे बोलायला काय लागत? पुण्य लागत, प्रारब्ध लागतं, कृपा लागते. काय लागते? कृपाशिवाय चालत नाही. पण बाबा आवराय नाही. बाबा नोटा ना तोटा नाही आणि अक्कलना पत्ता नाही. बाबा म्हणे 1 लाख दिसू पण आठी मी बोलसू, पण काय बोलणं पुढे माहीत नाही. सरपंच साहेब मग तुमच्याकडून लिहून घेतलं बाबांनी. सरपंच साहेबांनी एकच सांग, उद्या परवा 2 महिन्यात आमदार येतील, मंत्री येतील, खासदार येतील, नियोजन मोठं आहे, सभापती येतील, शिओ येतील, कलेक्टर येतील, पंचक्रोतीसाठी वारकरी शिरपूर तालुक्यापासून शहादा तालुक्यापासून येतील, शिंदखेडा तालुक्याचे येतील, साक्री तालुक्याचे येतील. कोण? आता आले ना तुम्ही. तसं त्या पद्धतीने गर्दी जमली. बाबांनी 2 महिना अगोदर भाषण पाठ कर, एकच शब्द पाठ करणार होता, नाना अण्णासाहेब सांगतील माझं अनुमोदन आहे. इथला शब्द आले बाबांनी तयारी करी 1 महिना. कितलं केमा गुच्छ आहे तटे देखील ये आटे कोणीच नाही आणि पावडी ठिदे अण्णासाहेब सांगणे माझं अनुमोदन आहे असा हात करी. तठे म्हणू नका. खेळामा 5-50 म्हशी होत्या, म्हशीना गोठामा घुशी जाय. तठे 96 टोपलं उचलं का गावना बाहेर जाय तर ते देखील आटे कोणीच नाही. तठे सुरू करा अण्णासाहेब सांग माझा अनुमोदन आहे. असं करता करता 1 महिना चालणार. असा हात करे काय असा करे काय असा करे काय असा करे. गली म्हणा लोक म्हणे बाबाला काय वाद घ्या, बाबा दिनभर असा हात कर असा कर. असं करता करता 1 महिना घ्या. कितला शब्द? अनुमोदन बोल. अण्णासाहेब सांगतील माझं अनुमोदन आहे. अहो शब्दाला 1 महिना घाल दिना. कितला? योगायोगातून मंत्री खासदार उद्या येणार. तयारी झाली. केव्हा? रात्री मंडप टाकला गेला. गजगंड समाज जमणारे कट्या सकाळी 10 वाजता. मंत्रींच्या गाड्या, लाल दिव्याच्या गाड्या, पोलीस सगळे गर्दी पाहिली. लाखो समाज जमला. बाबा आले समोर बोलावं आणि तथे आमना भाऊसाहेब माईक गचाले. बाबाने गर्दी देखी, बाबाने अनुमोदना शब्दा निंग्या तथाही माईक गचाले. भाऊसाहेब बाबा मांगे सरके अनुमोदन निंगे डोका म्हणे बोला हा बोला हा. अण्णासाहेब सांगतील माझं हे आहे अनुमोदन याद पडिया. अनुमोदन याद पडिया. बाबा गपकनी बशी घ्या. बापाना अख्खा वल्ला घ्या, धोतर बिदर बट वल्ला चिम घ्या. बापाना बीपी वाढी घ्या. बाबाला दवाखान्यामध्ये घ्या. पांडवाप्पा सोपणी तुम्हाला कृपा आहे. सहजासहजी बोलतात ही ताकद आहे. म्हणून तुम्हाला विनंती, एक वेळा आपली वेळ संपत आली. मला तुम्ही बोलवला आबा, मला प्रेम दाखवलं. संघ ग्रामस्थ मंडळ, युवा कार्यकर्ते मंडळी, सरपंच साहेब, आता वेळ अगदी वेळेवर येऊन पोचलो. वेळ संपली. 1 वेळा वारकरी सांप्रदायिक नियमानुसार सुंदर मुख दिले, हात दिले. पुरुष मंडळी हात वर करा. करा बरं. जिथला हात उच्चा तिथलं उच्च कल्याण. जेमतेम हात जेमतेम कल्याण. वा राव द्या रातभर असाच. उठोबार जय विठोबार कुमार, जय विठोबार टाळी वाजवा, टाळी. कुमार, जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, 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 विठोबार कुमार,
माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय विठ्ठल जय हरी विठ्ठल हा पुढे पुढे पुढे